व्यासपीठ गावची खबर न्यूज। न्यू एज फायर प्रोटेक्शन इंडस्ट्रीज कंपनीची विद्युत वाहिनी रस्त्याच्या वरून नागरिकांच्या जीवितवाला धोका। सुरक्षेचे नियम धाब्यावर मनसे आक्रमक। आडोशी रस्त्यावरून न्यू एज फायर प्रोटेक्शन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी 22,000 उच्च दाबाची विद्युत केबल रस्त्याच्या साईडपट्ट्या खोदल्या जात आहेत। हे काम करताना सुरक्षेची काळजी घेतली जात नाही, तसेच नियमांचं उल्लंघन करत वरच्यावरच केबल टाकली जात असल्याने अपघात घडण्याची शक्यता तसेच नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची परिस्थिती असल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवार 7 एप्रिल रोजी चिंचवली गावच्या बस स्थानकाजवळ आक्रमक पवित्रा घेत काम बंद करत आंदोलनाचा इशारा दिलाय। न्यू एज कंपनीने ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलंय ते ठाण्याचा कॉन्ट्रॅक्टर असू द्या, अगर इतर कुठला कॉन्ट्रॅक्टर असू द्या, त्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलंय त्या कॉन्ट्रॅक्टरने काम व्यवस्थितरित्या पार पाडलं पाहिजे। जी 22 केवीची लाईन आहे, 22,000 व्होल्टची लाईन जी आहे ती त्यांनी अर्ध्या फुटावर लाईन टाकलेली आहे रोडच्या। ती लाईन त्यांनी 5 फूट नियमानुसार MSCBच्या 5 फुटावर लाईन त्यांनी टाकावी, एवढीच आमची मागणी आहे। बरं, ह्याच्या इथपासून चिंचवलीपासून ते ढेकूच्या ब्रिजपर्यंत, एक्सप्रेसच्या ब्रिजपर्यंत त्यांनी जे काम केलंय ते आम्ही परत खोदकाम करून त्याच्याकडून आम्ही ते सानिशा करण्याची आम्ही मागणी करतोय। एवढी मागणी आमची असेल। बरं, या मुलं जर अपघात वगैरे काय घडला एक आठवडाभरात, कंपनीने आठवडाभराची मागणी केली, आठवडाभरात जर काय अपघात घडला तर याची जबाबदारी कंपनीने घ्यावी, एवढी आमची मागणी असेल। खालापूर तालुक्यातील साजगाव आडोशी रस्त्याच्या साईडपट्टीवरच विद्युत केबल टाकण्यासाठी खोदण्यात आलेत। या भागात अनेक कारखाने असल्याने वाहनांची मोठी वर्दळ रस्त्यावर सतत सुरू असते। रस्त्याची एक बाजू खोदण्यात आल्याने अपघाताची भीती आहे। विशेष म्हणजे सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता संबंधित ठेकेदाराने खोदकाम सुरू असल्याने मनसेचे शाखा अध्यक्ष शुभम पाटील, पंचायत समिती विभाग अध्यक्ष अक्षय खेडेकर, जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष विशाल जनार्दन पाटील, खोपोली शहर उपाध्यक्ष स्वप्नील शंकर कुंडले, उपशाखा अध्यक्ष मनोज एकनाथ पाटील आणि मनसे सैनिकांनी सोमवार 7 एप्रिल रोजी चिंचवली गावच्या बस स्थानकाजवळ काम बंद केलं होतं। यावेळी ठेकेदार रवींद्र देशपांडे, न्यू एज फायर प्रोटेक्शन इंडस्ट्रीज कंपनीचे HR मॅनेजर संजय गणवे, संदीप पिंगळे, वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता दादा यमगर उपस्थित होते। मनसेच्या कार्यकर्त्यांनी सदर सत्य परिस्थिती दाखवून दिल्यानंतर शनिवारपर्यंत शासकीय नियमानुसार काम करून देण्याचं आश्वासन ठेकेदार रवींद्र देशपांडे यांनी दिलंय। आपण काम केलं त्यावेळी आपल्याला MSCB ऑफिसने एस्टिमेट सँक्शन करून दिलं आणि PWD ऑफिसने त्याने आपल्याला लेआउट तरी करून दिला होता। पण आता जर इथं तुम्हाला जर काय प्रॉब्लेम कुठला होत असेल, काय झाला असेल तर त्या मी तुम्हाला प्रॉपर केबल टाकून देणं सर करणं हे तुम्हाला मी शनिवार संध्याकाळपर्यंत तुम्हाला द्यायला तयार आहे। शनिवार संध्याकाळी 5 पर्यंत फक्त माझी एकच विनंती अशी आहे की हे काम करताना तुमचा इथे एक माणूस आहे, म्हणजे तुमच्या माणसाला खात्री होईल की मी काम कसं केलं, ते माझं म्हणणं असं आहे। ठीक आहे, मी त्या ठेकेदाराशी चौकशी करतो, त्यांनी कशा पद्धतीने त्याला परमिशन दिले, त्या परमिशनमध्ये त्यांनी किती डीप लाईन टाकायला पाहिजे याची मी शहानिशा करतो, त्या कॉन्ट्रॅक्टरशी पण बोलतो आणि मी इन्शुअर करतो की त्यांनी जसं कॉन्ट्रॅक्टरने सॅटर्डेपर्यंत ते काम प्रॉमिस केलेलं आहे की ते जर तुम्ही 3 फूट म्हणता 5 फूट म्हणता, त्याला जी MSCBने किंवा PWDने जी परमिशन दिलेली आहे त्या परमिशनमध्ये त्यांनी काय गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, किती फूट खाली टाकायचे, रस्त्यापासून किती फूट लांब टाकायचे, ह्याची सगळी चौकशी मी करतो आणि कॉन्ट्रॅक्टरने जसं सांगितलं की हे शनिवारपर्यंत काम ते पूर्ण करतील, तर आम्ही तुमचं सहकार्य मनसेचे पदाधिकारी त्यांनीसुद्धा इथे उपस्थित राहावं आणि ते काम पूर्ण करतील आणि कुठलाही त्या कंपनीला त्रास होणार नाही याची मी रिक्वेस्ट करतो, कारण कंपनीमध्ये रोजगारसुद्धा बऱ्याचशा लोकांना मिळालेला आहे, तर कंपनीचं प्रोडक्शन सफर होणार नाही याच्यामुळे आणि आपल्याला लोकांची सुरक्षितता, इथल्या ग्रामस्थांची सुरक्षितता हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे। तर तुमचा सपोर्ट कॉन्ट्रॅक्टरला आम्ही कंपनीवरती दबाव टाकू की त्यांनी जे स्पेसिफिकेशन दिले त्याप्रमाणे ते आता जे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे काम होईल हे आम्ही सुद्धा इन्शुअर करू। नाही, आता त्याची चौकशी करावी लागेल, कारण मी सुद्धा आता या कंपनीमध्ये नवीनच जॉईन झालेलं आहे, तर मला सुद्धा पूर्ण माहिती घेऊनच, कारण काहीतरी माहिती तुम्हाला द्यायची, मीडियाला द्यायची, मनसेला द्यायची, तर पूर्ण मी चौकशी करून मग मी याचं हे करेन।